दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। भडगाव ते वाडे मुक्कामीसह 3 बस फेऱ्या पाचोरा आगारानं दिनांक 13 तारखेपासून अचानक बंद केल्या होत्या। या बंद बस फेऱ्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात यासाठी वाडे येथील नागरिक पत्रकार अशोक परदेशी यांनी भडगाव तहसील कार्यालयासमोर प्रवाशांसह दिनांक 9 मे रोजी सकाळपासूनच आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला होता। पाचोरा आगारामार्फत याच दिवशी सायंकाळची 4:45 वाजेची भडगाव ते वाडे बस फेरी सुरू करण्यात आली। तसंच भडगावहून सकाळी 6 वाजता वाडे इथं नवीन वाढीव बस फेरी दिनांक 10 मे पासून तात्पुरती सुरू करण्यात आली। पुढील आठवड्यानंतर सर्व बस फेऱ्या नियमित सुरू राहतील या आशयाचं लेखी पत्र पाचोरा वाहतूक निरीक्षक प्रयास पाटील यांनी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास दिल्यानं आमरण उपोषण मागे घेण्यात आलंय। एसटी महामंडळासह प्रशासनाचे आभार मानण्यात आले। उपोषण सोडतेवेळी एसटी महामंडळाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, नागरिक उपस्थित होते। बस सेवा सुरू झाल्यानं प्रवाशांना प्रवासाचा लाभ मिळणार आहे। यामुळे नागरिक प्रवासी वर्गातून समाधान मानलं जात आहे। याबाबत माहिती अशी की भडगाव ते वाडे मुक्कामे बससह 3 बस फेऱ्या पाचोरा आगारानं दिनांक 13 तारखेपासून अचानक बंद केलेल्या होत्या। तब्बल 25 ते 26 दिवसांपासून बस फेऱ्या बंद होत्या। त्यामुळे भडगाव ते वाडे दरम्यान 10 ते 12 गावातील वृद्ध मंडळी, दिव्यांग व्यक्ती, नागरिक, विद्यार्थी, प्रवाशांचे प्रवासासाठी हाल होत होते। एसटी महामंडळासह प्रशासनाला भडगाव पत्रकार व वाडे येथील रहिवासी अशोक परदेशी यांनी दिनांक 2 व दिनांक 7 तारखेला भडगाव ते वाडे तिघही बंद बस फेऱ्या सुरू करण्याबाबतचं निवेदन दिलं होतं। मात्र एसटी महामंडळ प्रशासनानं प्रवाशांच्या मागणीची व निवेदनाची दखल घेतली नाही। अखेर पत्रकार व वाडे येथील नागरिक अशोक परदेशी यांनी भडगाव बसस्थानक, पाचोरा आगार प्रमुख यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे, तहसीलदार शीतल सोलाट आदी प्रशासनाला आमरण उपोषण बाबत निवेदन दिलेलं होतं। आमरण उपोषणाला भडगाव तहसील कार्यालयासमोर दिनांक 9 मे रोजी शनिवारपासून सकाळी 11:30 वाजेपासून सुरुवात केली आहे। उपोषणस्थळी एसटी महामंडळाचे अधिकारी, विविध संघटना, प्रवासी, नागरिकांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला। उपोषणस्थळी भडगाव ते वाडे दरम्यान सर्व गावातील प्रमुख पदाधिकारी, नागरिक, प्रवाशींनी भेट देऊन सहभाग घेतला। उपोषणस्थळी पाचोरा भडगाव बाजार समितीचे उपसभापती प्रकाश पाटील, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संचालक रमेश पाटील, वंचित बहुजन आघाडी भडगाव तालुका प्रमुख गोकुळ संसारे, प्रहार दिव्यांग संघटनेचे भडगाव तालुकाध्यक्ष करतारसिंग परदेशी, जिल्हा सल्लागार राजूहरी परदेशी, भडगाव शहराध्यक्ष संजय कोळी, शहर सल्लागार भरत धोबी, तालुका सल्लागार गजानन तांबटकर, निंबोरा विकासोचे माजी चेअरमन निंबा पाटील, सुरेंद्र मोरे, भडगाव शिवदास महाजन, गोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दीपक पाटील, नेहरू पाटील, महेंद्र मोरे, कोटली गोकुळ पाटील, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष रमेश शिरसाट, कुणाल शिरसाट, वरखेड माजी उपसरपंच धनराज शिरसाट, जुवार्डीचे भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ता विजय दोधा पाटील, वाडे येथील लक्ष्मण बोरसे, राजू परदेशी, मदन परदेशी, जयसिंग परदेशी, कैलास परदेशी, वडगाव ओम पाटील, भाजपा कार्यकर्ता हेमंत पाटील, निंभोरा, गफार खान, दीपक जाधव गोंडगाव, प्रतीक राजपूत वडगाव, कैलास पाटील भडगाव आदींनी भेट दिली। भडगाव इथं उपोषण सोडताना लेखी पत्र देताना पाचोरा आगाराचे वाहतूक निरीक्षक प्रयास पाटील सोबत एसटी महामंडळाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते। भडगाव ते वाडे मुक्कामी बससह 3 बस फेऱ्या बंद असल्याने या बस फेऱ्या सुरू व्हाव्यात यासाठी आम्ही प्रवाशांसह आज आमरण उपोषण केलं। पाचोरा आगार प्रमुख व भडगाव बसस्थानक प्रमुख यांनी व प्रशासनाने आमच्या निवेदनाची व उपोषणाची दखल घेतली आणि आजपासून बंद झालेली सायंकाळची 4:45 वाजेची बस ही सुरळीत सुरू करण्यात आलेली आहे आणि सकाळी 8:30 वाजता सुटणारी भडगावची बस ही 2 दिवसानंतर सुरू करण्यात येणार आहे आणि उद्यापासून भडगावहून 6 वाजता वाडीसाठी नवीन बस सुरू करण्यात येणार आहे। तर या बस फेऱ्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांची प्रवासासाठी सोय झालेली आहे। तर बस सेवा सुरू केल्याने एस टी महामंडळाचं, प्रशासनाचं आम्ही आभार मानतो व प्रवासाची सोय झाल्याने प्रवाशांना हे सोयीचं ठरलेलं आहे हे मी सांगतो। बापराव शार्दूल, दक्ष पोलीस न्यूज, भडगाव।